नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथे तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोलीभाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता कसं आहे माहिती आहे का, राजकारणामध्ये सकाळी सकाळी टी व्हीवर येऊन संजय राऊत काही ना काही बोलत असतात आणि त्यामुळं संजय राऊत हे नेहमी चर्चेत असतात. आता अनेक जण म्हणतात तुम्ही काय संजय राऊत यांच्यावर व्हिडिओ बनवता, असे कमेंट करतात, त्यांचं आता बोलणं ऐकू वाटत नाही. पण संजय राऊत असं काही कृत्य करतात जेणेकरून त्यांच्यावर व्हिडिओ बनवावाच लागतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर आपलं आजचं टायटल बघितलं असेल तर त्याच्यावरून तुमच्या सगळी गोष्ट लक्षात आली असेल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण काय विनाकारण बडबड करायची म्हणून करायची किंवा विनाकारण संजय राऊत यांच्यावर टीका करायची म्हणून करायची असं काही नाही आहे. जे खरं आहे, जे वस्तुस्थिती घडती आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवत असतो. विनाकारण ना आपण संजय राऊत यांच्यावर टीका करतो ना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतो. जर आपण मागच्या काही कार्यकाळामध्ये जर बघितलं म्हणजे जेव्हापासून शिवसेना फुटली आहे, ते नाव चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे तेव्हापासून किंवा त्या फुटीच्या सुरुवातीपासून सगळ्यात पहिले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका करायला सुरुवात कोणी केली होती? ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊत म्हणजे एवढ्या पद्धतीनं बोलत होते, म्हणजे अक्षरशः संजय राऊत कोणत्या भाषेत बोलत होते हे सुद्धा आपण त्यांचे व्हिडिओ बघितलेत आणि त्यांच्यासोबत जे आमदार गेलेत त्यांच्यावर सुद्धा त्याच पद्धतीनं खालच्या पातळीवर, वरच्या पातळीवर, कोणत्या पातळीवर म्हणायचं तर म्हणा त्या पातळीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. आता तिकडं जर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये ते सुद्धा संजय राऊत यांच्यावर जोरदार जहरी टीका करायचे. त्याच्यामध्ये नाव येतं गुलाबराव पाटील, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि संजय शिरसाट. हे तीन आमदार आणि संजय राऊत यांचं जर एकमेकांप्रती म्हणजे एवढं शाब्दिक चकमक व्हायची आणि टी व्हीवर एकमेकांबद्दल कशा पद्धतीनं बोलायचे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि तिकडून हे संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून नाहीतर मग पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं यांच्यावर टीका करायचे असं वाटत होतं की आता यांची अशी कडाक्याची दुश्मनी लागली आहे. आणि जे सामान्य कार्यकर्ते आहेत राज्यातले इकडचे तिकडचे त्यांनासुद्धा वाटायचं की आता शिंदे गट वेगळा झाला आणि आपले गट वेगळा आहे. या दोघांमध्ये जसं कडाक्याची म्हणजे दुश्मनी म्हणजे सामान्य नागरिकांमध्ये कार्यकर्त्यामध्ये सुद्धा एकमेकांप्रती दुश्मनी वाढत चालली होती. मग आता मी एवढं संजय राऊत यांच्याबद्दल तुम्हाला का सांगतोय, कारण की त्या बाबतीत आपल्याकडे एक व्हिडिओसुद्धा आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे. संजय राऊत म्हणजे संजय राऊत यांनी आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका कशा पद्धतीनं केली, काय केली हे सुद्धा आपण बघितलं आहे. ते काय आता वेगळं सांगायची गरजच राहिली नाही. आता हेच संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेत ते म्हणजे संजय शिरसाट, या दोघांची मागच्या काही काळात कशा पद्धतीनं जुगलबंदी झाली होती ते आपण बघितले. आता यांच्या भेटी दरम्यानचा हा व्हिडिओ बघा. आता या व्हिडिओमध्ये बघितलं कशा पद्धतीनं संजय राऊत गाडीमधून उतरून संजय शिरसाट यांच्याकडे गेले, त्यांनी हात मिळवणी केली, एकमेकांकडे पाहून हसले आणि संजय राऊत तिथून निघून गेले. मग कुठंतरी वाटतं संजय राऊत फक्त देखावा करतात का उगच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेत त्यांच्यावर जहरी टीका करतात, त्यांच्या विरोधात बोलतात आणि इकडे उद्धव ठाकरे यांना खुश करतात.
म्हणजे उद्धव ठाकरे यांना येड्यात काढण्याचं काम संजय राऊत करतायत का? जर तुम्हाला त्यांच्याप्रती एवढाच राग आहे, एवढंच तुम्हाला ते सोडून गेले म्हणून धक्का बसलाय, तर मग अशा लोकांच्या जवळ कशाला जायचं, हातात हात कशाला मिळवायचा? बरं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच होत्या तर मग सुरुवातीपासूनच जेव्हा हे फुटले होते, गुवाहाटीला गेले होते, तेव्हाच त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न का गेले नाही? तेव्हा आगीमध्ये भडका टाकण्याचं काम कोणी केलं होतं? म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं स्पष्टपणे शिवसेनेला आणि भाजपला निवडून दिलं होतं, मग तरीसुद्धा अशा पद्धतीनं फूट पडली. ती फूट कुठंतरी रोखता आली असती. त्या लोकांना म्हणजे एवढं खालच्या पातळीवर टीका करणं, काय काय शिवीगाळ करणं, पैसे घेतले, गद्दार, खोके, आता हे काय सांगायची गरज नाही, पण तरीसुद्धा असे आरोप करणं गरजेचं होतं का? तेव्हाच कुठंतरी मनधरणी केली असती. गोडी गोडी नका होईना, प्रेमाने बोललं तर जगसुद्धा जिंकता येतं. आणि हे तर तुमच्यासोबत राहणारे आमदार होते, मग त्यांना त्यावेळीच का रोखण्यात आलं नाही? उलट तुम्ही म्हणले अजूनसुद्धा कोणाला जायचं असेल तर जा, आम्हाला गरज राहिली नाही, जे राहतील ते सच्चे आहेत आणि जे गद्दार आहेत ते निघून जातील. मग अशा पद्धतीनं राजकारण चालत असतं का? एकीकडे उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्याप्रमाणे त्यांच्यावरसुद्धा टीका करतात, मात्र संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या देखत एक बोलतात आणि माघारी एक कृत्य करतात, असंच आपल्याला या व्हिडिओवरून वाटतं आहे. पण जर आपण पाहिलं तर एक सामान्य साधी गाव पातळीवर, तालुका पातळीवर जे दोन कार्यकर्ते असतात, दोन पक्षाचे कार्यकर्ते असतात, या दोन पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे समजा साहेबाविरुद्ध त्यांचे जे कोणी साहेब आहेत त्यांच्यावर जर एकमेकांनी टीका केली तर हे एकमेकांचं तोंडसुद्धा पाहत नाहीत. जणू का यांच्या कोणावर घरच्यांवर टीका केली अशा पद्धतीनं हे सामान्य कार्यकर्ते वागत असतात. आणि मोठे मोठे नेते एकमेकांवर जहरी टीका करून काही करून तरीसुद्धा एकमेकांची भेट घेतात आणि अशा पद्धतीनं ते समोर येतच असतं. आता त्यांनी भेट घेतली म्हणून काही बिघडत नाही. आता राजकीय भेट कोणी घेऊ शकतं, त्यांच्यासोबतच होते, त्यांच्यापासून आज वेगळे झालेत. मग काही लोक असं म्हणतील मग भेट घेतली म्हणून कुठं बिघडलं, तुमच्या काउन पोटात दुखतं आहे. मग आमचं म्हणणं हेच आहे ना की बाबा तुम्ही आधीच प्रेमानं राहायचं असतं, आधीच चांगलं बोलायचं असतं, एवढ्या खालच्या पातळीवर टीका करण्याची काही गरजच नव्हती. बरं, टीका जरी राजकीय स्वरूपाची असली असती तरीसुद्धा आपण ते समजून घेतली असती, पण ती वैयक्तिक पातळीवरची टीका कशासाठी होती? फक्त दाखवण्यासाठी होती का? मग हे असे विविध प्रश्न तयार होत असतात. आमचं म्हणणं आहे इथून पुढं बी तुम्ही चांगले राहा, सोबत राहा, एकमेकांवर वैयक्तिक टीका करूच नका. तुम्हाला जर करायची आहे तर राजकीय टीका करा आणि त्या राजकीय टीकेमधून जनतेचं काहीतरी साध्य झाले पाहिजे अशी टीका करा. तेव्हा तुम्हाला जनतासुद्धा मानेल आणि जनतासुद्धा तुम्हाला तेवढा प्रतिसाद देईल. एकंदरीत या संजय राऊत यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल आणि संजय शिरसाट यांच्यासुद्धा भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपला कमेंटमध्ये सांगा. पण तुम्हाला सांगतो इथं फक्त संजय राऊत हे बदललेत आणि शिरसाट बदलले नाहीत का? तर असं नाही, संजय शिरसाट हे सुद्धा बदललेत. कारण की ज्या पद्धतीनं संजय राऊत त्यांच्यावर टीका करायचे त्याच पद्धतीनं संजय शिरसाट हे सुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका करायचे. त्यामुळं यांनी त्यांची भेट घेतली काय आणि त्यांनी यांची भेट घेतली काय हे सारखंच आहे. मात्र यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम निर्माण होत असतो ते संभ्रम अशा पद्धतीनं पसरला जातो. मग इकडं कार्यकर्ते नाराज होतात आणि इकडं राजकीय दोन पक्षाचे नेते एकमेकांना भेटून त्यांचं चांगलं राहत असतात. यामुळं या सगळ्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आपल्याला पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.